हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचं चहा नाश्ता? विचारत आहे मी. आणि एवढं व्हाईट व्हाईट दिसत आहे ना की विंडो ही केली मी, खोलली आहे आणि त्याच्या फ्लॅशनी खूपच हे दिसत आहे. तर मला म्हणजे जो मी आधी व्हिडिओ टाकलेला आहे ना, हो मी दुसरी बायको आहे एका म्हाताऱ्याची, त्याच्यावरती खूप साऱ्या सगळ्यांनी छान कमेंट्स केल्या. मनापासून धन्यवाद. आणि काही लोक आले होते मागे खेचायला, त्यांच्या पण काही कमेंट्स आहेत तिथे की मग तू कुठे आता म्हातारीच आहे की तू कुठे जवान आहे. तर एक जेंट्स असून तशी कमेंट्स करतोय. तर हो, मग मी कुठं म्हणले मी आत्ता जवान आहे? मी आत्ताचा विषय सांगतच नाही आहे. मी सांगत आहे मागील कित्येक वर्षापूर्वीचा विषय मी आत्ता सांगत आहे. ज्या वेळेला मी 17 वर्षाची होती, 17 पण कंप्लीट नव्हती, 17 वर्षाची पण नव्हती मी, त्यावेळेचा मी विषय सांगत आहे. आणि जर तुला एवढंच त्रास होतोय माझ्या व्हिडिओचा, तर बघू नको, बरोबर की नाही? आणि मी म्हातारी आहे जशी बी आहे, तू जवान राहायला आत्तापर्यंत आणि पुढे पण अमर राहशील, जवान राहशील, अशा आशा करते बरे का. आणि राहिला प्रश्न, तर मी रिपीट बोलते बरे का. काही कमेंट अशी पण आहे की मी रिपीट बोलते. तर हो, मी रिपीट बोलते. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे त्याचा? तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊ नका माझ्या कमेंट बॉक्समध्ये, माझे व्हिडिओ बघू नका आणि कमेंट बॉक्समध्ये भुकू पण नका, बरोबर की नाही? तर मला एक सांगायचं आहे, एखाद्या व्यक्तीला तुम्ही कमेंट्स करत आहात त्यावेळेला तुम्ही हा विचार करत नाही, स्वतःला त्या जागेवरती का ठेवून बघत नाहीत, ह्या गोष्टीचा विचार करावा. मला असं वाटतं, चला तुमच्यासारख्या चिल्लर लोकांना मी काही उत्तर देणार नाही आहे, परंतु जो व्यक्ती म्हणलाय ना की एक रिपीट बोलते, परत दुसरं त्याला लगेच खाली कमेंट्स त्याच्याच ह्याला लाईक करून कमेंट्स करते की हे व्हिडिओ आणखीन आपल्याला खूप सारे बघायचे का? बाई भवाने कुसुम नावाची छिनल रंडी आहे, जिला खूप खाज उठलेली आहे. तर का ग भवाने, तुला काही पैसे दिले होते का की माझे व्हिडिओ बघ म्हणून? बघू नको. एका बापाची अवलाद असतील ना तर माझी व्हिडिओ बघायची नाहीच, समजलं ना? 12 बापाचीच असतील माझा जर व्हिडिओ बघितला आणि कमेंट्स केली तर, बरोबर? तर मी कुणालाही जबरदस्ती करत नाही. ज्याला खरं वाटतं, ज्याला जो ह्या परिस्थितीतून गेलेला आहे, त्यांनी माझे व्हिडिओ बघा. आवडले तर माझी लाईफ आहे, माझ्यासोबत चुकीचं घडलेलं आहे, ती मला हे कसं असतं माहिती आहे का, असं झाकून ठेवलं ना की दुनियाला काहीच माहीत नसतं, दुनियाला फक्त एक व्यक्ती वाईट दिसत असते, बरोबर की नाही? तर ते दाखवून द्यायचं आहे मला की झाकून ठेवतो ना आपण, या गोष्टी आपल्याला त्रासदायक होतात. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही शेअर करायला पाहिजेत. आणि माझ्या शेअर करण्याने मला एक बी महिला त्या गोष्टीतून लांब राहिली, एक बी मुलगी त्या गोष्टीतून लांब राहिली, तर मी जग जिंकल्यासारखं आहे, म्हणून मला सांगायचं आहे. आणि त्याच्यात खूप चांगल्या कमेंट्स होत्या आणि काही जणांचं तर सेम माझ्यासारखी लाईफ आहे असं काही जणांचं कमेंट्स होत्या. त्यांना मनापासून सांगेल की तुम्हाला देव धीर देऊ या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि तुमच्यासोबत जे काही घडलंय ना, ते तर काही दुःख कमी होऊ शकणार नाही किंवा ते बदलता येणारी गोष्ट नाही आहे. पण आशा करते की तुमच्या जीवनामध्ये कमीत कमी इथून पुढे तरी सगळं चांगलं असावं. त्यातल्या त्यात एका ताईंनी जुन्नर जिल्ह्यातून, जुन्नर मध्ये एक घडलेली प्रकरण सांगितलं त्यांनी की सेम असंच एका मुलीसोबत झालेलं आहे. आणि त्या मुलीला इतकं त्या म्हाताऱ्याने टॉर्चर केलं की तिला अक्षरशः त्याच्या डोळ्याच्या समोर तिनं पिटवून घेतलं, तर त्यानं तिला विजवलं नाही, तिला बचाव केला नाही, शेवट मरू दिली. तिला एवढं संशय घेऊन टॉर्चर करून तिला मारलं का? तर स्वतः म्हातारा होता आणि ती जवान होती म्हणून तो सारखं तिला काही ना काही बोलत राहायचा आणि टॉर्चर करत राहायचा आणि शेवट तिला मरायला मजबूर केलं. मला सांगा, आता ती गेली मेली, कुणाचं काय गेलं? तिचा जीव गेला, बरोबर की नाही? तसंच काहीसं माझं झालं असतं, बरोबर ना? जर मी खंबीर राहिली नसती, ह्या सगळ्या गोष्टीला लढत गेली नसती आणि ही झाली नसती, तर मी पण मिळली असती मागेच. आणि त्या लोकांचा तोच विचार होता की हिनं मरावं, परंतु मी तसं काही केलं नाही. आणि केलं दोनदा करण्याचा प्रयत्न केला, पण काही लोकांनी ते वाचवलं आणि त्याच्यातून मी म्हणजे नाही का बचावले.
बरे का, बचावले. तर लाज वाटायला पाहिजे लोकांना की असं गोष्टी घडतात या समाजामध्ये. तुम्ही घडून गेल्यानंतर ते तिच्यासोबत चुकीचं घडले म्हणून व्हिडिओ बनवता, कमेंट्स करता, ह्याच्या त्याच्यापाशी चर्चा करतात. त्याआधी जर तुम्ही अशा माझ्यासारख्या लेडीज असतात ज्या त्या दुःखातून जातात आणि त्यांचं मत व्यक्त करतात, त्यावेळेला तुम्ही त्यांना टॉर्चर करता. बरोबर का? ह्या समाजामध्ये आत्महत्याचं प्रकरण फक्त या गोष्टीसाठी वाढतं की एक ती ऑलरेडी परेशान असते तिच्या लाईफमुळे, तिच्या घरातल्या लोकांमुळे, आणि परत समाज जास्ती टॉर्चर करतो की ती बाईला मरणं पसंत होतं. मग तुमच्यासारखं समाजाने बदलायची गरज नाही आहे का? की एखादं दुःखात असेल तर त्याला तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही त्याला अजून टॉर्चर करायला पाहिजे की तो मरेल आणि मेल्यानंतर म्हणायचं बाई असं झालं, असंच नाही व्हायला पाहिजे होतं, खूप चुकीचं झालं, लय त्रास होता. अरे तो त्रास तुम्हाला जिवंतपणी का नाही दिसत? माझा त्रास मी कशा कशातून गेले ना हे मला माहिती आहे. आणि जो कंटिन्यू व्हिडिओ बघेल त्याला तर नक्कीच समजणार आहे की मी कशा परिस्थितीमधून गेले. आणि हे सगळं मी माझ्या मुलं, आता हे जे व्हिडिओ बघतात हे माझे मुलं पण बघतात बरं का. आणि माझ्या मुलांच्या समोर सगळ्या गोष्टी घडत होत्या, कळायला लागल्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांच्या समोर घडत होत्या. त्यामुळे माझे मुलं माझ्या बाजूने आहेत म्हणण्यापेक्षा त्यांना खरं चांगलं वाईट याचं ज्ञान नक्कीच आहे, मला तर असं वाटतं. कारण ना ते आज माझ्यासोबत आहेत. तर काही लेडीज आहेत त्यांचं दुःख खरं सेम माझ्यासारखं आहे, पण त्या व्यक्त होऊ शकत नाहीत, शेअर करू शकत नाहीत. आणि एका ताईंचं असं मत आहे की असं काही नाही, माझे तर आई वडील असताना सुद्धा मला अशा व्यक्तीसोबत लग्न लावून दिलेलं आहे. तर असू शकतं त्यांची काही मजबुरी असेल, त्यांच्याकडे सोय नसेल खाण्यापिण्याची, तुला पालनपोषण करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा पैसा नसेल, म्हणून त्यांना असं वाटलं असेल की चांगलं होईल म्हणून दिलं असेल. किंवा तुला जर तिथं तू सुखी असेल म्हणून तुला असं म्हणायचं असेल की असं काही नसतं, म्हणजे म्हाताऱ्याला जरी दिलं तरी चांगलं राहतात ना. मी कुठं नाही म्हणले, राहतात. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येक माणसाची ही विचार वेगळे आहेत, प्रत्येक माणसाचं लाईफ वेगळे आहे, प्रत्येक माणसाचे एक संस्कार वेगळे आहेत. तसे माझ्या घरात संस्कार नव्हते, टोटली पागल लोक होते, नीच हलकट लोक होते. त्यामुळे त्या लोकांसोबत चांगला माझ्यासारखा व्यक्ती राहणं खूप मुश्किल होतं. तरी सुद्धा मी काढले. काही 15 दिवस नाही, तब्बल 15 वर्ष काढल्यात. मी एवढी मूर्ख नाही आहे की सगळं सोडून देऊन माझे लेकरं घेऊन दारोदार कुणाच्या फिरले, माझे हाल काढले, खाणं मुश्किल, कपडे नव्हते आम्हाला घालायला, तरी सुद्धा मी त्या परिस्थितीतून गेले. म्हणजे काय मी माजलेली नव्हते. आणि जर माजलेली असती तर मी माझी 2 मुलं माझ्यासोबत घेऊन आली नसती, बरे का. माझी 2 मुलं मी माझ्यासोबत घेऊन आली नसती. तर जरा विचार करून बोला, बोलताना, कमेंट्स करताना. आणि चांगल्या कमेंट्स केल्या त्यांना मनापासून धन्यवाद. वाईट कमेंट्स केले त्याच्यात काही लोक माझ्या जवळचे सुद्धा असू शकतात की मी पुढे तोंड उघडू नये म्हणून ते तशा कमेंट्स करतात की हिनं इथंच थांबावं, यांची सगळी बाहेर येते म्हणून. किंवा समाजाला समजेल की आम्ही कसं उद्ध्वस्त केले म्हणून. हे काही लोक जे आहेत ना भुकणारे, काही हेटर्स पण असू शकतात, काही जवळचे लोक सुद्धा असू शकतात की हिचं तोंड कसं बंद करायचं. पण ही राणी आहे, ती मागची राणी गेली हो, खूप बदलली आता ही राणी. कारण ना जेवढा आपण लोखंडावरती घाव घालू ना तेवढा तो घट्ट बनतो. आणि जसं आपण दगडावरती घाव घालतो ना तशी त्याची मूर्ती तयार होते, बरे का. आणि तो घट्ट होतो. तसंच माझं झालेलं आहे. आता ही पहिली राणी गेलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तुमच्या धमक्यांनी, तुमच्या कशाने मी घाबरेल, बिलकुल नाही. मी थांबणार नाही. कुणी माझे व्हिडिओ बघावेत म्हणून मी मला सांगायची गरज नाही. मी माझी लाईफ आहे आणि मी जी भोगले मी शेअर करणार, नक्कीच करणार. कुणी किती काही करायचं ते करा, बरे का. तर राहिला प्रश्न, लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा मला माहिती झालं की ह्याला बायको आहे, बरे का, ह्याला बायको आहे, मग मला सुचत नव्हतं मी काय करू. रडले, चुलत्याला वगैरे सगळ्यांना सांगितलं. ते काहीच बोलायला तयार नाही. ते म्हणे ठीक आहे असू दे, असली तरी. म्हणजेच त्यांना माहिती होतं असू दे, दोघी राहा, चांगलं राहा. तिला काही लिकरू बाळ आहे का, तुला लिकरू बाळ झाले तर तुझंच होईल सगळं.
आणि तिचं काय, उद्या ती मरून गेली की सगळं तुझंच आहे. अरे यार, ती मरून जाईला वाट बघायची मी? ती मरून जाण्याची वाट बघायची का मी? नाही ना. मग ते सगळं झालं, रडपड झाली, सगळं झालं. आता पर्याय नव्हता, कारण मला कुणी सांभाळणारं आणि घेऊन जाणारं कुणी नव्हतं. कुणाच्या दारात जायचं? एक दिवस गेले तरी लगेच म्हणायचे निघ इथून. त्यामुळे माझ्याकडे पर्याय नव्हता, मी राहिली तिथं. मग नंतर त्या म्हाताऱ्याचं मला सगळं लक्षात यायला लागले की तो भांडखोर मारतो, भांडतो, मारतो, घाणगच्चाळ लेवलच्या शिव्या देतो. आजही मी शिव्या देते ना, हे सगळं माझ्या कानात गेलेले आहेत 14-15 वर्ष. त्यामुळे ती आता माझ्या तोंडातून मला कुणी काय बोलले की ते घाण शिव्या निघतात. बरं का? हे रोज मला ऐकावं लागायचं, रोज 3 टाइम जेवण असतं ना, तसं 3 टाइम ते रोज शिव्या पाणी पितच नव्हता तो माणूस म्हातारा. मग तरी ठीक आहे, ॲडजस्ट केली. नंतर ते माहिती झाले की तो उठलं की शिवी, झोपताना शिवी, भांडताना शिवी, प्रत्येक गोष्टीतनं त्याच्या शिवी निघायची. आईन माई काढल्या शिवी बोलायचाच नाही. ठीक आहे. आणि आपण उलट उत्तर द्यायचं. मग ती माझ्या आई माईवर गेला की मी त्याला उलट बोलले की धरून पडवायचं, खूप मारायचा. आणि ते मारहाण पण होती. हे मला नंतर त्रास व्हायला लागले. मी बोलले माझ्या घरच्या लोकांना, मारहाण करतो. नवरा आहे, मारतच असतो. नवरा आहे, मारतच असतो. मग असं ही जाच करायला लागले की जसं काय हे मी ती बाई तर अशी वागायला लागली की जशी काय मी तिच्या घरी सून म्हणून गेली, सवत म्हणून नाही, सून म्हणून गेली असं ती मला वागणूक द्यायची. तिचे पाय दाबावे लागायचे, ती रडली की तिचे डोळे पुसावे लागायचे, तिला एक शब्द मी बोलले की ती रडायला सुरुवात करायची. असा सगळा प्रकार व्हायचा. आणि मग हा आला की मला मार भेटायचा. मग ते म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये ना मला मारायचे आणि त्रास पण द्यायचे, खूप त्रास द्यायचा. जीवन मला इतकं कंठाळ आल्यासारखं झाला होता की आता नको. माहेरी गेले तरी माहेरी तसं 2 दिवसामध्ये लगेच पाठवून द्यायचे, किंवा मग तो मागे यायचा आणि घेऊन यायचा. असे सगळे प्रकार चालायचे. काढले मग नाही का असेच, असं करत करत मार खात सगळं टेन्शन घेत. नंतर मी शेजारचे वगैरे सगळे सांगायला लागले. मग मी माझ्या चुलत्याला एक वेळा बोलून घेतलं आणि म्हटलं हिला विचारा, हिला जर माझा एवढा अडचण होते, हिला जर एवढा माझा त्रास होतो, तर मग हिनं लग्न करत्या वेळेला ही का गप्प बसली. मग त्यावेळेला माझे चुलते आले आणि त्यांनी तिला विचारलं की आता झाले गेले बाई सगळं, तुम्ही का बरं आता असं करताय? तुम्ही त्यावेळेला काही नाही बोलले. म्हणजेच ह्यांना माहिती होतं तुम्ही त्यावेळेला का नाही बोलले आणि मग आता का हे करताय. तर तिचं असं मत होतं की तो तिला मारत होता. बरं का? तिचं असं मत होतं की तो तिला मारत होता. लग्न करायला मंजुरी दे, मला लग्न करू दे त्या मुलीसोबत, म्हणून तो तिला मारत होता, मारझोड करत होता. आणि इवन इस्त्रीने तिला सीटला चटके देत होता. ऐका, इस्त्रीनं तिला सीटला चटके देत होता. हे त्या लेडीजनं सांगितलं माझ्या चुलत्याला. मी सहकुशीने नाही होकार दिला. ह्यानं मला मारहाण करून माझ्याकडून होकार घेतलाय. आणि मला एवढंच नाही, मारहाण तर करतच होता, प्लस मला चटके पण देत होता. मग जर ह्या वांजुट्या बाईला माहिती होतं, सॉरी मी सगळ्याच महिलांना म्हणत नाही, आधीच माफी मागते, फक्त मी तिच्यासाठी ही शब्द वापरते. कारण तुम्ही जर एखादी लेडीज असाल तर तुम्हाला नक्की समजणार आहे की मी एवढं तळतळून का बोलते. ह्या जर वांजुटी बाईला माहिती होतं की हा मारणारा माणूस आहे, त्रास देणारा माणूस आहे, हिनं जर त्याच्यासोबत एवढं वर्ष भोगलं होतं, तर हिला लाज वाटायला पाहिजे होती की एखादी आपण लहान मुलगी आणून तिचा विषय ह्याच्यासोबत कसं बरबाद करावं. तिच्या मुलीसारखी मी, तिला लाज नाही वाटली का? स्वतःच्या मुलीचा आयुष्य तिनं असं बरबाद होताना बघितलं असतं का? आणि बरबादी व्हायला संमती दिली असती का? हा प्रश्न मला तिला आत्ता बी विचारते आणि मी तेव्हा पण विचारत होते. जर बघणारा समाज तुला मला तुझी सून किंवा मुलगी विचारत होता ना, म्हणून मी तुला विचारते की तुझ्या मुलीसारख्या मुलीचं तू आयुष्य का बरबाद केलं? कारण तुला टॉर्चर होतं, तुला मारहाण होत होती, म्हणून तू माझं आयुष्य बरबाद केलं. आणि आता तुला टोचते. मग ती घरात लग्न करून आणली त्यावेळेला तुला टोचते, बरोबर का? तर
लग्नसुद्धा ह्यांनी कशा पद्धतीनं केलं, कसा प्लॅनिंग केला, हे सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं. कारण व्हिडिओ मोठा झाला की लोक बघत नाहीत, त्यामुळे मी इथंच व्हिडिओ थांबवत आहे. तर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, परंतु मी थांबणार नाही. ज्याला आवडतील त्यांनी येऊन व्हिडिओ बघा, ज्यांना नाही आवडत त्यांनी नका बघू. आणि जर तुम्हाला खरं वाटत असेल तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, खरं वाटत नसेल तर लाईक करू नका. माझं काही मत नाही आहे, कारण मी जी भोगले ती मी शेअर करणारच आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. तोपर्यंत बाय.